हॅलो, नमस्कार. मी रवींद्र आणि तुम्हा सर्वांचं स्वागत. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मित्रांनो, गेली 4 वर्ष झाली मी बिहारमध्ये राहत आहे आणि माझे अनेक कडू गोड अनुभव आहे. त्यापैकी जे काही अनुभव आहे जे मला वाटतंय मी तुमच्यासोबत शेअर करावं, बोलावं, कारण या विषयावर बोलायला हवं, म्हणून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मला चांगलं आठवतं, लहानपणी महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांमध्ये वाढत असताना जात हा फॅक्टर तर होताच, पण जातीचे जे लचके तोडले जाते ते अतिशय सौम्य प्रकारे तोडले जायचे. मात्र ते सौम्य लचके तोडत असताना जेव्हा पदवी असेल किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असताना जेव्हा कोणीतरी विचारत असे जातीबाबत जात बघून होत असलेले अन्याय जेव्हा बघायचो तेव्हा चिड यायची आणि या विरोधात लढावं असं सर्रास वाटायचं. आणि आम्ही विरोधात उभाही राहायचो, लढायचो, बोलायचो, व्यक्त व्हायचो. मात्र कालांतराने नोकरीनिमित्तानं महाराष्ट्र सोडलं आणि मी बिहारमध्ये आलो. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला ग्रामीण भागामध्ये जास्त जावं लागतं. बेसिकली मी बिहारचा किशनगंज जिल्हा असेल, जो भारतातला सगळ्यात गरीब जिल्हा म्हणून ओळखला जातो, तिथं 2 वर्ष काम केलं आणि त्यानंतर झारखंड आणि बिहारच्या बॉर्डरवर असलेला एक जिल्हा बाका, या जिल्ह्यामध्ये काम करतोय. पण मित्रांनो, मला तुमच्या सोबत काही अनुभव शेअर करायचे आहे बेसिकली जातीबाबत. 8 दिवसापूर्वीची घटना आहे. कार्यालयाच्या गाडीवर एक ड्रायव्हर आहे आणि त्याच्यासोबत फील्डवर जात होतो. फील्डवर जात असताना एक महादलित टोला लागला आणि आम्ही तिथून जात होतो. तेव्हा आमचा ड्रायव्हर, जो कोणत्या समुदायाचा आहे हे मला माहीत नाही, मात्र तो त्यांची ओळख करून देत असताना म्हणालास की सर, हे बघा, ये निचले जाती के लोग आहे. तात्काळ मी त्याला विचारलं, अंकल, निचले जातीचे म्हणजे कोणत्या समुदायाचे? तर त्याने एक विशिष्ट समुदायाचं नाव घेतलं आणि पुढं चालला. नंतर त्यानं त्या समाजाबाबत अतिशय गरळ ओकली. मी शांत बसलो, कारण तिथं प्रश्न फक्त त्याच्या एकट्याच्या मानसिकतेचा नाहीये, प्रश्न तमाम लोकांचा आहे, प्रत्येक गावाचा आहे, प्रत्येक शहराचा आहे. आजही बिहारमध्ये दलित असेल, महादलित असेल, हरिजन असेल, असे नावं संबोधून बोललं जातं. एरवी महाराष्ट्रात तसं बोललं जात नसलं तरी जात अजून काही गेलेली नाही, इव्हन जात काही मिटलेली नाही. आता दुसरा अनुभव सांगतो. कामानिमित्तानं एका गावामध्ये जात असताना एका लोकल व्यक्तीच्या कुटुंबामध्ये गेलो, चहा वगैरे घेतला आणि असंच नोकरी, सरकारच्या संध्या या विषयी चर्चा करत असताना त्या महाशयाने आरक्षणाबाबत एवढी गरळ ओकली, अतिशय मनाला वाईट वाटत होतं. कोणताही अभ्यास नसताना आरक्षणाबाबत एवढं गरळ ओकत असताना मी सहन केलं, ऐकून घेतलं. मी माझ्या परीने बोलण्याचा प्रयत्नही केला, मात्र मी स्तब्ध झालो आणि मी तिथून निघण्याचा प्रयत्न केला. अशीच एक घटना किशनगंजमध्ये झाली होती. एका कार्यालयामध्ये, सरकारी कार्यालयामध्ये बसलो होतो आणि उच्च पदस्थ अधिकारी होते. ते बीपीएससी, जशी महाराष्ट्रामध्ये एमपीएससी असते तशीच बिहारमध्ये बीपीएससी असते, त्या बीपीएससी थ्रू ते रिक्रूट झालेले होते आणि ते आरक्षण असेल याविषयी गरळ ओकत होते आणि मी बघत राहिलो, कारण त्या माणसाजवळ माझं रेग्युलर काम पडायचं. मी त्याला आणि माझ्या संस्थेच्या कामानिमित्तानं मला नेहमी त्याच्याकडे जावं लागायचं. माझे रिपोर्ट वगैरे त्याला सबमिट करावे लागायचे, त्याच्याशी कोलॅबोरेशन करून काम करावं लागायचं. त्यामुळे मी शांत राहिलो आणि अनेक वेळा शांत मला असं बसावं लागतं. खूप गुदमरून जातो जीव, त्रास होतो आतून, फार वाईट वाटतं. समजत नाही काय करावं, या लोकांचा सामना कसं करावं आणि आपण कुठपर्यंत बोलावं. वाईट वाटतं खरंच मित्रांनो, की आपण ज्या समुदायातून आलो, होय, इवन एक माणूस म्हणून आपण स्वीकारू शकत नाही का? अतिशय त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. हल्ली काम करत असताना बाहेर असेल किंवा काम करत असताना जातीचे चटके स्पेशली कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये प्रचंड जाणवतात. झळ लागते जातीची, भेदभावाची, अन्यायाची. मग या विरोधात कसं लढावं हा प्रश्न नेहमी मला पडतो. खूप दिवसाचं वाटत होतं तुमच्याशी बोलावं, या विषयावर आपण काय करावं.
तुमच्यासोबतही असं होतं का? तुम्ही कधी कधी असं करत असताना तुमच्या कार्यालयामध्ये असेल किंवा तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करत असताना तुम्ही समुदायामध्ये वावरत असता, समुदायामध्ये वावरत असताना समुदायाचे जे कॉमेंट असतात त्या अशा तुमच्यासाठी पण येतात का? आणि येतात तर तुम्ही त्याला कसं फेस करता आणि हे कधी संपणार? आपण कसं हे सगळं काही मिटवू शकतो आणि यावर काही उपाय आहे का? मला काही समजत नाही. गेल्या 4 वर्षामध्ये बिहार जो पाहिला, अनुभवला, बिहार जगला. एरवी बिहारबाबत एक चित्र होतं की बिहार फार मागासलेलं आहे, बेसिक सुविधा तिथं नाहीये. मात्र मित्रांनो तसं नाहीये. आपण जो बिहार बघतोय, जो पाहिला आहे तो वेगळा आहे. माध्यमांनी आपल्यासमोर ना वेगळा बिहार मांडलेला आहे. वास्तवात होय, बिहार मागासलेला आहे, त्यात काही शंका नाही. पण त्याही पेक्षा मागासलेले आहे शिकलेल्या लोकांची विचारसरणी, शिकलेल्या लोकांची बौद्धिक पातळी. हल्ली ती महाराष्ट्रातही आहे, तो भाग वेगळा. पण होय, गेल्या 4 वर्षामध्ये प्रचंड जातीचे चटके सहन करावे लागलेत. सर्रास विचारलं जातं की तुम्ही कोणत्या समुदायाचे आहात? मराठी आहात, ओके. मराठी तर आहात, पण कोणत्या धर्माचे आहात, कोणत्या जातीचे आहात? आणि जात विचारून हे लोक इथं थांबत नाही, त्यामध्ये कोणता उपवर्ग आहात यावर सांगतात. वाईट वाटतं, यावर कसं लिहावं समजत नाही. मित्रांनो, हल्ली सर्रास बोललं जातं कोणताही अभ्यास नसताना बाबासाहेबांना दिलेली सामाजिक संरचना असेल, इवन जो वंचित समुदाय असेल, वंचित प्रवर्ग असेल, तो मुख्य धारामध्ये आलेला आहे असं सर्रास बोललं जातं. इथं तर हल्ली मला 8 दिवसापूर्वी अशी चर्चा होत होती. एका महाशयाने परत हीच कमेंट केली की जो मुख्य प्रवाहामध्ये ज्या समुदायाला यायचं होतं तो आलाय. आणि वास्तवात जर बिहारची परिस्थिती बघितली मित्रांनो, एका गावामध्ये गेलो होते, बाकाच्याच एक बॉसी ब्लॉकमध्ये एक गाव आहे, तिथं महादलित टोला म्हणून एक गाव आहे. ज्यावेळेस मी तिथं गेलो ना, तर अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू आले, प्रचंड वाईट वाटलं. हे त्याच समुदायाचे लोक आहे ज्या समुदायातनं मी येतोय. बेसिक सुविधा नाहीये, शौचालयाची व्यवस्था नाहीये, 2 वेळेसाठी अन्न नाही, अतिशय घाबरलेला समुदाय. मित्रांनो, हे चित्र हा खरा भारत आहे. हो, हा भारत जर बदलला नाही ना, तर तुमच्या विकासाचे जे आकडे आहेत ना, मला वाटतं ते खोटे आहेत, ते अतिशय फेक आहे, धातांड खोटे आहे. एरवी सहज असाच व्हिडिओ करतोय, फार रॅन्डमली बोलतोय. नेक्स्ट टाइम तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर बिहारबाबत अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असेल, बिहारचा विकास का होत नाहीये, बिहारच्या जातीगत संरचना काय आहेत, बिहारच्या सामाजिक समस्या काय आहे, बिहारचा राजकीय समस्या काय आहेत, बिहारचे महिलांबाबत धोरण कसे आहेत, इथल्या दलित समुदायाचे प्रश्न काय आहे, आदिवासी समुदायाचे प्रश्न काय आहे, हे जर तुम्हाला ऐकायचे असेल, तुम्हाला जर वाटलं की हा व्हिडिओ तुम्हाला जर ठीक वाटत असेल आणि आपण जर बोलत राहू असं वाटत असेल, तर मला नक्की सांगा. मी थोडासा अजून अभ्यास करून यावर बनवेल. हा फक्त माझ्या भावनांना वाट मोकळी करायची होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही मला ऐकून घेतलं. खरं तर पहिल्यांदा मी असं काही व्हिडिओ बनवत आहे आणि आय होप तुम्ही समजून घ्याल. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन.